मित्रांनो, दारू आणि दुसऱ्याच्या बायकोच्या नादाला लागून स्वतःच्या बायकोचा विश्वासघात केला. पण त्याच्या बायकोने तर हद्दच केली. तिने तर चक्क गावातील 3-4 माणसांकडून कशी मजा करून घेतली आणि आपली वासना कशी तृप्त केली आणि नवऱ्याची कशी जिरवली हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, एक गाव होतं. याच गावात संभाजी नावाचा एक तरुण राहत होता. संभाजीचा गावाच्या मध्यभागी मिसळपावचा एक अतिशय प्रसिद्ध गाडा होता. हाताला चव असल्यामुळे त्याचा धंदा जोमात चालायचा. बँकेत चांगलाच पैसा साचला होता आणि स्वतःचं एक टुमदार घरही त्याने बांधलं होतं. संभाजीची पत्नी राधिका सौंदर्याच्या बाबतीत गावात तिच्या आसपास फिरकेल अशी एकही स्त्री नव्हती. राधिकाला आपल्या रूपाचा प्रचंड गर्व होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण संभाजीला हळूहळू दारूचं व्यसन जडू लागलं होतं. दारू पिऊन आल्यावर घरात रोज भांडणे होऊ लागली. त्यातच राधिकाचा एक हट्ट होता. ती संभाजीला स्पष्ट सांगायची की मी कोणत्याही मुलाला जन्म देणार नाही. बाळंतपणामुळे माझं सौंदर्य आणि बांधा खराब होईल. संभाजीला एकतरी मूल हवं होतं, पण राधिकाच्या हट्टापुढे त्याचे काही चालत नसे. असेच दिवस सरत होते. फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. एके दिवशी राधिकाने संभाजीकडे एक महागड्या सोन्याच्या हाराची मागणी केली. संभाजीने थेट नकार दिला आणि म्हणाला, मी कष्टाने कमावलेला पैसा असा उधळणार नाही. यावरून दोघांमध्ये असा काही भडका उडाला की प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. संभाजी रागाच्या भरात गाड्यावर निघून गेला. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा राधिका घरात नव्हती. आपला भाऊ केदार याच्यासोबत ती रागाच्या भरात माहेरी निघून गेली होती. राधिका गेल्यामुळे संभाजी घरात पूर्णपणे एकटा पडला. याच एकटेपणाचा फायदा घेतला तो त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शालू नावाच्या एका अत्यंत धूर्त आणि चरित्रहीन महिलेने. शालूचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी असायचा आणि घरात फक्त तिची लहान मुले होती. संभाजीच्या पैशांवर तिची आधीपासूनच नजर होती. राधिका घरात नाही हे पाहून ती रोज काही ना काही कारणं काढून संभाजीच्या घरात येऊ लागली. संभाजीलाही शालूच्या येण्याने आधार वाटू लागला. एके दिवशी संभाजीने शालूला थेट पैशांची ऑफर दिली. पैशांची हाव असलेल्या शालूने हसत हसत त्याला होकार दिला. पण अट एकच होती, पैसे भरपूर द्यावे लागतील. रात्रीच्या वेळी अडचण नको म्हणून या शालूने एक भयंकर कृत्य केले. तिने मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणल्या आणि आपल्याच पोटच्या पोरांच्या जेवणात मिसळल्या. मुले गाढ झोपेत गेल्यानंतर शालूने संभाजीला घरात बोलावून घेतले आणि सरळ त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि त्याला रूममध्ये जाताच मिठी मारली आणि म्हणाली, चल तुझे काम चालू कर आणि माझी आग शांत कर. असे म्हणताच संभाजी तिच्यावर तुटून पडला आणि तिच्यासोबत रात्रभर रंगीत तालीम खेळली आणि पहाटे वापस आपल्या घरी गेला. मित्रांनो, हा प्रकार आता रोजचाच झाला. संभाजी रोज कमाईचे पैसे शालूवर उडवू लागला आणि उरलेल्या पैशांची दारू पिऊ लागला. पाहता पाहता संभाजीचा सगळा पैसा संपला. ज्या दिवशी त्याचे खिसे रिकामे झाले त्या रात्री शालूने त्याला आपल्या दारातून हाकलून दिले. व्यसन आणि नैराश्याने संभाजीचा मिसळचा गाडाही बंद पडला आणि तो पूर्णपणे रस्त्यावर आला. तिकडे माहेरी कंटाळलेली राधिका संभाजीने घटस्फोटाची धमकी देताच मुकाट्याने घरी परतली. पण घरी आल्यावर तिला धक्काच बसला. घरात खायला अन्न नव्हते आणि नवरा पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. गरिबीत जगणे राधिकाच्या स्वभावातच नव्हते. पैशांची चणचण दूर करण्यासाठी तिने गावातल्या एका बड्या सावकाराकडे शेठ धरमदास यांच्याकडे मोलकरणीचे काम पकडले. धरमदास हा वयाने मोठा पण अत्यंत श्रीमंत आणि रसिक माणूस होता. त्याची पत्नी वारली होती आणि मुले परदेशात होती. राधिकासारखी अप्सरा आपल्या घरात काम करते हे पाहून धरमदासची नियत फिरली. एके दिवशी घरात कुणी नसताना धरमदासने राधिकाला पैशांचे आमिष दाखवले. तू फक्त मोलकरीण म्हणून राहू नकोस, मला खुश कर, पैशांचा पाऊस पाडतो तुझ्यावर, तो म्हणाला. पैशांची भूक लागलेली राधिका लगेच तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी नवरा कामावरून घरी आला
आणि रात्री जेवण करून झोपला आणि ती नवरा झोपताच ती घराबाहेर पडली आणि ती थेट बंगल्यावर पोहोचली आणि तिथे धरमदास तिची वाट पाहत बसला होता. ती घरात जाताच तिने धरमदास म्हणाली, चला लवकर, मी माझ्या नवऱ्याला झोपी घालून आले आहे आणि जास्त वेळ न घालवता मला तुमच्या मिठीत घेऊन तृप्त करा आणि माझी इच्छा पूर्ण करा. हे ऐकताच धरमदास खूप खुश झाला आणि तिला आपल्याजवळ ओढले आणि मिठीत घेऊन तिच्या ओठाचा ताबा मिळवला आणि ते त्या क्षणाचा आनंद घेऊ लागले. 15 मिनिटे वरूनच खेळ झाल्यावर त्यांनी पुढे सरकण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्यांनी तिची साडी सेल केली आणि दोघेही आता त्या असीम आनंदात बुडून गेले. आणि 3 तास खेळ खेळून राधिका झाल्यावर राधिका म्हणाली, आज खूप छान वाटले, कारण आमचं बेवडं अशी मजा मला कधीच देऊ शकलं नाही आणि वरून पैसे पण मिळत आहेत, खूप भारी वाटतं आहे. धरमदास म्हणाला, मला रोज खुश कर, मी रोज तुला पैसे देत जाईल. राधिका पण खुश झाली आणि ती होकार देऊन घरी निघून गेली. आता रात्रीच्या अंधारात राधिका आपला नवरा झोपला की गुपचूप धरमदासच्या बंगल्यावर जाऊ लागली. काही दिवसांनी धरमदासच्या घरी त्याचा मित्र पाटीलराव आला. पाटीलराव हा गावातील सर्वात मोठा जमीनदार. त्याची नजर जेव्हा राधिकावर पडली तेव्हा तो तिच्या सौंदर्याने पुरता घायाळ झाला. धरमदासने नशेच्या भरात सगळं गुपित पाटीलरावाला सांगून टाकले. पाटीलरावने संधी साधून राधिकाला गाठले आणि धरमदासपेक्षा दुप्पट पैशांची ऑफर दिली. राधिका आता पैशांच्या हव्यासापोटी कोणत्याही थराला जायला तयार होती. तिने पाटीलरावलाही होकार दिला आणि राधिका आता एकाच वेळी दोघांसोबत आपला खेळ चालवू लागली. पाटील राधिकाला नको नको त्या प्रकारे करत होते आणि त्या सुखद क्षणाचा अनुभव ते दोघे घेऊ लागले. पण एके रात्री पाटीलराव आणि धरमदास दोघांनीही तिला एकाच वेळी बोलावले. राधिकाला प्रश्न पडला होता की आज मला हे दोघे एकाच वेळी करणार तर नाहीत ना, आणि समजा जर तसे झालेच तर मला पण खूप मज्जा येईल आणि त्या दोघांना मी एकाच वेळी सहज घेऊ शकते. आणि आता राधिकाही या दोघांकडून घ्यायला तयार होती. आणि इकडे नशेच्या आहारी गेलेल्या या दोघांनी राधिकावर पैशांची उधळण केली आणि तिला नको नको त्या पद्धतीने केले आणि तीही या किळसवाने खेळाचा एक भाग बनली. तिला आता या गोष्टींचे काहीच वाटत नव्हते, कारण तिच्या डोळ्यावर पैशांची पट्टी बांधली गेली होती. मे महिन्याचा एक रखरखीत दिवस होता. सकाळी संभाजीने राधिकाकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. तिने नकार देताच संभाजीने तिला बेदम मारहाण केली आणि घरातले उरलेले पैसे हिसकावून तो दारू प्यायला निघून गेला. मारहाणीमुळे राधिका आज कामावर गेली नाही. दुपारचे 12 वाजले. राधिका आली नाही हे पाहून पाटीलराव आणि धरमदास दोघेही दारूच्या नशेत तर्र होऊन थेट राधिकाच्या घरी पोहोचले. नवरा बाहेर गेलाय, आम्हाला आत घे, असे म्हणत त्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि घराची कडी आतून लावून घेतली. पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर घडवून आणायचे होते. दुपारी 3 वाजता संभाजी अचानक घरी परतला. दारूच्या नशेत झिंगलेल्या संभाजीने दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अनेक हाका मारूनही जेव्हा दार उघडले गेले नाही तेव्हा संभाजीच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकली. रागाच्या भरात त्याने जोरदार लाथ मारून दरवाजा तोडला. घरात पाऊल टाकताच समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी 2 पुरुषांसोबत अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत होती. संभाजीला पाहताच धरमदास आणि पाटीलराव यांची नशा क्षणात उतरली. ते घाईघाईने कपडे गोळा करून संभाजीला धक्का देत तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण आता संभाजीच्या डोक्यात राग आणि फसवणुकीचा लाव्हारस उसळला होता. तो राधिकावर सिंहासारखा तुटून पडला. कोपऱ्यात पडलेले लाकूड फोडण्याची कुऱ्हाड त्याच्या हाती लागली. राधिका जीवाच्या आकांताने किंचाळत होती, पण संभाजीच्या डोळ्यात रक्त उतरले होते. त्याने राधिकाला फरफटत नेले आणि कुऱ्हाडीचे सपासप वार करून तिचे तुकडे तुकडे केले. तिची ती भीषण किंचाळी संपूर्ण गावाने ऐकली. जेव्हा गावकरी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सगळीकडे रक्ताचे सडे पडले होते आणि संभाजी तिचे रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन सुन्न अवस्थेत उभा होता. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत संभाजीने आपला गुन्हा कबूल केला. माझ्याच घरात माझ्या पत्नीला मी 2 मर्दांसोबत पाहिले.
तो अपमान मी सहन करू शकलो नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवले आणि कोर्टाच्या निर्णयाची वाट सुरू झाली. मित्रांनो, कायद्याने संभाजी गुन्हेगार आहेच, पण एका क्षणाचा राग आणि पैशांची न शमणारी भूक 2 आयुष्यांची कशी रांगोळी करते हे या घटनेतून पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटते, या संपूर्ण नाट्यात खरा दोषी कोण? पैशांच्या मागे धावणारी राधिका की व्यसनात अडकून स्वतःचे घर जाळणारा संभाजी? ही कथा तुम्हाला सावध करण्यासाठी होती. व्हिडिओ आणि कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच थरारक सत्य घटनांसाठी आमच्या चॅनेलशी जोडलेले राहा. धन्यवाद.